मी आता वावरात पटालीसाठी हे सगळे जुगाड बांधला आहे. आणि मी आता मोबाईलवर एक न्यूज ऐकून राहिलो. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा मुलगा पार्थ पवार 1800 कोटीची जमीन डायरेक्ट 300 कोटी. आणि उपमुख्यमंत्री साहेब म्हणते तुम्हाला का शेतकऱ्याला सगळे फुकटच पाहिजे का म्हणते. अहो आमच्यापेक्षा तर तुम्ही फुकटे नाही लुचाड आहे एक नंबरचे. अख्खी जमीन तुम्ही हडपून राहिले ते 1800 कोटीची. फक्त काय आता 300 कोटी मध्ये. आणि ते पण ते अशा ठिकाणची काय ते पुन्हा कोरेगाव पार्क मधली. आज तिचं वालं व्हॅल्युएशन कितीतरी आहे म्हणते 2100 2500 असे कोटीचं असं व्हॅल्युएशन आहे म्हणते. तिथं तुम्ही कसे 2 नंबरपणा करून का कसे ते गव्हर्नमेंटची जागा आणि कशी लुचाडपणा करून तुम्ही ते 500 रुपयाच्या स्टॅम्पवर ते कारभार करून तुम्ही ते सगळं घेतलं म्हणते करून. आणि तुम्ही किती लुचाडपणा आहे. तुम्ही आमच्या शेतकऱ्याला एवढे स्वाभिमानी शेतकरी आहे आम्ही. कोणाचं म्हणलं फुटका दाना किंवा फुटका रुपया आम्हाला दुसऱ्याचा पाहिजे नाही. अहो आम्हाला कायले भीक मागायची पाहिजे होती. तुम्ही लोकांनी असं हडपू असं फुकटचं खाऊ आम्हाला भिकीले लावलं. तुम्हाला इकडं आम्हाला इकडं ठोसू मारायचं आणि तिकडं मस्त गल्लुरे आपले चांगले पोत्यानं पोते पैसे भरायचे आणि तिकडं मस्त प्रॉपर्टी जमवायच्या. तुम्ही बापदे कोणची आहे तुम्ही काय कष्ट केले काय वावरामध्ये काय कोणचे तुम्ही काय वजे उचलले तुमच्यापाशी एवढ्या प्रॉपर्टी जमल्या. असे 2 नंबरचे पण कामं करू इकडले तिकडले दाबू आणि शेतकऱ्याच्या मानावर सूर्या फिरू तुम्ही लोकांना असे जमीन किंवा प्रॉपर्टी जमवल्या. आणि आम्हाला सांगता का तुम्ही फुकटची पाहिजे आणि फुकटेच आहे तुम्ही. आणि किती फुकट पाहिजे आम्हाला फुकट नाही पाहिजे. फुकटे एक नंबरचे तुम्ही आहे. आम्हाला सांगता फुकट. हे ना मायचे फुकटे ओरिजिनल चोर तर चोर न शिरचोर. हो ना.